पावसाच्या कृपेने जुलै महिन्यात पेरण्यांनी चांगलाच जोर धरला आहे। धुळे जिल्ह्यात 90% पेरण्या पूर्ण झाल्या। या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांवर अधिक जोर दिला। जिल्ह्यातील 4,11,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या। सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापलं। जिल्ह्यात 1,84,000 हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे। कापसाला गेल्या 2 वर्षांपासून भाव नसल्याने खरीप हंगामात कापसाची लागवड कमी होईल असा अंदाज होता। मात्र हा अंदाज चुकीचा ठरवत शेतकऱ्यांनी उद्दिष्टापेक्षा 10 ते 12% अधिक कपाशीची लागवड केली आहे। आरोग्य विभागातील महिला वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी आरोग्य सेविकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर के.झेड. राठोड यांच्या विरोधात विनयभंग झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानं जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांचा प्रभार तातडीने काढलाय। जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉक्टर राठोड यांच्या विरोधात विविध आरोप करत शहर पोलीस ठाण्यावरती थेट धडक दिली। यानंतर महिला वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी आरोग्य सेविकांनी डॉक्टर राठोड यांच्या विरोधात यवतमाळ पोलिसात तक्रार दाखल केली। आपल्या विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातल्या चर्मकार बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। राष्ट्रीय व राज्य स्तरावरती चर्मकार आयोगाची तातडीने स्थापना करा। स्वर्गवासी बाबू जगजीवन राम यांना भारतरत्न प्रदान करावा। संत रविदास जयंतीची सुट्टी जाहीर करावी। लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीच्या मतदारसंघांमध्ये वाढ करावी। सरकारी तसंच खासगी कार्यालयातील अनुसूचित जातींचा अनुशेष भरून काढावा। चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता पंचवार्षिक योजना तयार करावी। अशा मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला। या संदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। प्रलंबित मागण्यांकरता जिल्हा परिषदेच्या लिपिकांचं आंदोलन आजही सुरू आहे। गेल्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। त्यामुळे आंदोलन आता तीव्र करण्याचा निर्णय लिपिक संघटनेने घेतला। मात्र या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय, कारण लिपिकच कामावर नसल्याने रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांचं कामकाज ठप्प झालं। गेल्या शुक्रवारी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। मात्र अद्यापही या आंदोलनाची दखल सरकारकडून घेण्यात आलेली नाही। पंढरपूर तालुक्यातील रोपळे इथं झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।